पहा किती क्रंची झाले आहेत. मोडतात त्याचा चुरा होत आहे. याचाच अर्थ किती क्रंची झाले आहेत. हे आहेत खारे शंकरपाळे. चहा सोबत खाण्यासाठी एक उत्तम पर्याय. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. हे शंकरपाळे बनवण्यासाठी फक्त आपल्याला मैदा लागणार आहे. तोही 1 कप मैदा. तुम्ही इथे पाहू शकता, फक्त 1 कप मैद्यापासून मी इतके सारे खारे शंकरपाळे बनवलेले आहेत. चला तर मग कसे बनवले ते पाहूयात. तुम्हाला इथे दिसत असेल की मी इथे एक स्टीलचं मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण 1 कप मैदा घेऊयात. मी इथे मैदा वापरत आहे. तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल किंवा मैदा आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल. आता आपण या मैद्यामध्ये काही मसाले घालणार आहोत. त्यामध्ये सर्वात आधी आपण चवीपुरतं मीठ घालूयात, अर्धा चमचा हळद घालूयात, सोबत अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. आता महत्त्वाचा पदार्थ म्हणजे इथे ओवा घेतलेला आहे थोडासा. तो आता हातामध्ये चुरून मैद्यामध्ये घालायचा आहे. आता दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बडीशेप. थोडीशी बडीशेप आपण मैद्यामध्ये घालणार आहोत. ही ऑप्शनल आहे, तुम्ही घातली नाही तरी चालेल. त्यानंतर किंचित गरम मसाला आपण घालणार आहोत. आता हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर 2 चमचे तेल मैद्यामध्ये घालायचं आहे. तेल घालून झाल्यानंतर हे सर्व मसाले आणि तेल मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण या मैद्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून या मैद्याचा एक कणकेचा गोळा बनवणार आहोत. पहा इथे आपला कणकेचा गोळा तयार आहे. अगदीच कडक किंवा अगदीच पातळ असा गोळा बनवायचा नाही आहे. आता हा कणकेचा गोळा झाकून आपण 20 मिनिटे बाजूला ठेवून देणार आहोत. 20 मिनिटानंतर हा गोळा आपण लाटून घेणार आहोत. तर हा लाटून घेण्यासाठी मी काय केलेले आहे, किचन कट्ट्यावरतीच थोडासा मैदा पसरवून घ्यायचा आहे आणि हा संपूर्ण कणकेचा गोळा एकाच वेळी मी लाटून घेणार आहे. तुम्ही याचे 2-3 भाग करूनही लाटून घेऊ शकता. मी इथे वेळ वाचवण्यासाठी संपूर्ण गोळा एकाच वेळी लाटून घेत आहे. तुम्ही इथे पाहू शकता, आता कणकेचा गोळा लाटून झालेला आहे. आता मी इथे चांगल्या धारेची सुरी घेतलेली आहे. आता आपण लाटलेल्या चपातीचे उभे काप करून घेणार आहोत. एकदम पातळ साईजचे उभे काप करायचे आहेत. तुम्हाला मोठ्या साईजचे काप बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता. इथे मी सुरी वापरत आहे. तुम्ही फिरणी किंवा पिझ्झा कटरचा वापरही इथे करू शकता. तर इथे आता आपले उभे काप करून झालेले आहेत. आता आपण आडवे काप करून घेणार आहोत. थोड्या थोड्या अंतरावरती आपण काप बनवून घेणार आहोत. आता हे शंकरपाळे लांबीला किती ठेवायचे हे पूर्णपणे तुमची चॉईस आहे. आता मी जसजसे काप बनवत आहे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की फक्त 1 कप मैद्यापासून आपण किती खारे शंकरपाळे बनवू शकतो. आता काप करून झालेले आहेत. आता मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही केलेले काप असे एकत्र करू शकता. आता हे शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर एक एक करून आपण हे शंकरपाळे तेलामध्ये सोडून छान कुरकुरीत तळून घेणार आहोत. कमीत कमी 3 ते 4 मिनिट हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत. म्हणजे आपले शंकरपाळे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील. तुम्ही इथे पाहू शकता 3 ते 4 मिनिटानंतर आपल्या शंकरपाळ्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण हे शंकरपाळे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. ही शंकरपाळ्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही शंकरपाळ्यांची रेसिपी कशी वाटली. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.